नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलाइट फार्म या यूट्यूब चॅनलवर। तर आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत, त्यामुळे आता आपण आलोय शेडमध्ये अंडी गोळा करण्यासाठी। आपण रोज संध्याकाळी 4 वाजता अंडी गोळा करतो। जे काही अंडी होतील तेवढे आपण संध्याकाळच्या टायमिंगला गोळा करून नेतो आणि फ्रेश अंडे आपण आपल्या कस्टमर्सला देतो। आपण कोणत्याही प्रकारची अंडी साठवून ठेवत नाही। कोंबड्यांपासून जी फ्रेश अंडी मिळतात तेच आपण कलेक्ट करतो आणि तेच आपल्या कस्टमरला देतो। त्यामुळे आपण कस्टमरला डेली न देता आपण ज्या कस्टमरने आपल्याला अगोदर ऑर्डर दिलेली आहे तर त्या कस्टमरला आपण ती ऑर्डर पोहोच करतो। आणि जर आपल्याकडे फ्रेश अंडे नसतील तर आपण त्या कस्टमर्सला टाइम सुद्धा देतो की 1-2 दिवसानंतर वगैरे भेटतील, कारण आपण प्युअर गावरांमध्ये काम करतोय आणि आपण लोकांना पूर्णपणे फ्रेश अंडी कशी मिळतील यासाठी प्रयत्न करतोय। तर सध्या आपल्याकडे जास्त कोंबड्या नाहीयेत म्हणजे म्हणावं तशा, कारण आपल्याकडे ऑर्डर खूप सारे आहेत, पण आपल्याला तेवढे अंडे देणे आता पॉसिबल नाहीये। त्यामुळे आपल्याला ऑर्डर देण्यासाठी थोडा टाइम लागतो आहे। त्यासाठी आता आम्ही पुढचंही म्हणजे कोंबड्या वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जेव्हा आपल्या कोंबड्या वाढतील तेव्हा तुम्हालाही आपल्या ऑर्डर लवकरात लवकर मिळण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर हे अशा प्रकारे आपण हे अंडे आपले सगळे ट्रे मध्ये गोळा करतोय। तर तुम्ही पाहू शकता आपण हे जे डब्बे लावलेत तर त्या डब्यांमध्ये आपल्या कोंबड्या बसून अंडे घालतात। अजून आपली अंडी डब्यांमध्ये आहेत, आता अजून एक ट्रे आपल्या अंड्यांमध्ये भरेल। आता आपण जी आपल्या कोंबड्यांची अंडी गोळा करून आणलेली आहेत तर आता ती अंडी आपण बॉक्स पॅकिंग करणार आहोत। तर हा आहे आपला अंडे पॅकिंगचा बॉक्स। तर आपण बऱ्यापैकी प्रयत्न करतो की आपल्याला कस्टमर पर्यंत पूर्ण गोष्टी ऑर्गॅनिक पद्धतीने कशा पोहोचवता येतील। त्यामुळे आपण प्लास्टिकचा ट्रे यूज न करता आपण हा पुठ्ठा ट्रे यूज करतो आपल्या ऑर्डर्स देण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता की हा ट्रे हा 1 डझन अंड्यांचा आहे, जेणेकरून आपल्याला ते कस्टमरला देणेही सोपे होते आणि कस्टमर पर्यंत आपली अंडी ही व्यवस्थित पोहोचवली जातात। तर आता आपण ही अंडी एक एक करून आपण अगोदर ही अंडी स्वच्छ अशा सुती कपड्याने पुसून घेतो आणि नंतर मग ते आपल्या बॉक्समध्ये पॅकिंग करतो। आता अंडी पुसण्याचं कारण म्हणजे आता आपल्या कोंबड्या ज्या अंडी देतात तर त्या ज्या डब्यामध्ये त्या अंडी देतात तर तिथे आपण त्यांना बसण्यासाठी जी तूस टाकलेली असते तर ती तूस अंड्यांना लागण्याची शक्यता असते किंवा मग कोंबड्यांचे एखादं पिष्ट लागू शकतं। मग ते आपण अंडी स्वच्छ करून आपल्या कस्टमरला देत असतो। तर आता मी हा बॉक्स पॅकिंग करते। आता आपण आपले हे दोन्ही बॉक्स पॅकिंग केलेले आहेत। तर आता यावर आपण लावणार आहोत आपल्या फार्मचा स्टिकर आणि त्यानंतर तो आपली ऑर्डर देण्यासाठी रेडी झालेली असेल। तर आपण यावर जो स्टिकर लावणार आहे तर तो मी तुम्हाला दाखवते। तर हा आहे आपल्या फार्मचा स्टिकर, डिलाइट फार्म द हाऊस ऑफ प्युरिटी। तर आता ह्या स्टिकरवर काय काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते। तर आपल्या इथे जे आहे हा आपल्या फार्मचा लोगो आहे, त्याच्याच खाली आपण एक स्कॅनर दिलेला आहे। आता हा स्कॅनर यासाठी दिलेला आहे की ज्या लोकांना आपल्या ग्रुप्सशी कनेक्ट व्हायचं आहे किंवा आपल्या फार्म बद्दल माहिती हवी आहे त्यासाठी आपण हा स्कॅनर दिलेला आहे। आता या स्कॅनरमध्ये आपल्या इंस्टाग्राम पेजची लिंक आहे, त्याचबरोबर आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी सुद्धा लिंक आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल जे आहे तर त्याची सुद्धा लिंक यामध्येच आहे। तर हा स्कॅनर तुम्ही स्कॅन करून आपल्या कोणत्याही सोशल मीडिया पेजला फॉलो करू शकता। त्याचबरोबर आता इथे आपला हा बॉक्स 1 डझनचा आहे, त्यामुळे आपण इथे हे 1 डझन एग्स म्हणून दिलेला आहे। इथे आपल्या फार्मचा पत्ता आहे ज्याच्यावर तुम्ही येऊ शकता। तर इथे खाली आपल्या फार्मचा ॲड्रेस दिलेला आहे। तर ज्यांना कोणाला आपल्या फार्मला व्हिजिट करायचे आहे तर तुम्ही या ॲड्रेसवर आपल्या फार्मला व्हिजिट करू शकता।
त्याचप्रमाणे आपण जे कस्टमर्सपर्यंत पोहोचवतोय तर ते आपण इथं आपली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जी की 100% प्युअर अँड नॅचरल ऑर्गॅनिक एग्ज आपण आपल्या कस्टमरला देत आहे. या साईडला आहे ते आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऑर्डर किंवा अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याकडे काय काय आत्ता सध्या अवेलेबल आहे तर त्या गोष्टी आपण इथे दिलेल्या आहेत. तर तुम्हाला जर गावरान कोंबडा हवा असेल तर आपल्याकडे गावरान कोंबडाही अवेलेबल आहे, गावरान कोंबडे अवेलेबल आहे आणि आपण गावरान एगमध्ये काम करतो. आणि इथे तुम्हाला दिसेल हे आहे होम डिलिव्हरी अवेलेबल. तर आता ही होम डिलिव्हरी आपण प्रत्येक ठिकाणी नाही देत, पण आपल्या फार्मच्या नियर बाय लोकेशन्स जर असतील तर तिथे आपण होम डिलिव्हरी देतो. तर आपल्या फार्मचे नियर बाय लोकेशन म्हणलं तरी आपण हडपसर एरियापर्यंत आपल्या ऑर्डर्स देतो. तर आता तुम्हाला हे आपल्या फार्मबद्दल परत आपले बॉक्स पॅकिंग बद्दल माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर धन्यवाद.